संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा मराठी अर्थ खालीलप्रमाणे आहे. हा अभंग काला किंवा देवाच्या प्रसादाचे महात्म्य सांगणारा आहे. यात महाराजांनी देवाच्या प्रसादाची गोडी आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व वर्णिले आहे. भावार्थ मीनिंग. देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण अधिकारी ते अर्थ हे जन हो. तुम्ही सर्वांनी हे जेवण केवळ अन्न न मानता तो देवाचा प्रसाद आहे अशा भावनेने ग्रहण करा. जे लोक या भावनेने हे भोजन करतील तेच खरे ईश्वर कृपेचे किंवा मोक्षाचे अधिकारी ठरतील. 2. ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उच्छिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी अर्थ. हा प्रसाद उच्छिष्ट इतका पवित्र आहे की तो साक्षात ब्रह्मदेवाला आणि इतर देवांनाही मिळण्यास कठीण दुर्लभ आहे. हा प्रसाद म्हणजे साक्षात ब्रह्मरस आहे, त्यामुळे त्याचा वीट मानू नका किंवा त्याबद्दल मनात कोणताही संकोच तिरस्कार बाळगू नका. 3. अवघिया पुरते वोसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे अर्थ. ईश्वराच्या प्रसादाचे हे पात्र सर्वांसाठी भरभरून वाहत आहे, ओसंडले आहे. ते कधीही कमी पडणार नाही. या प्रसादावर कोणा एकाचा हक्क नाही, तर सर्वांचा, लहान थोर, गरीब श्रीमंत समान अधिकार आहे. 4. इच्छादानी येथे वळला समर्थ, अवघेची आर्त पुरवितो अर्थ. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा तो समर्थ परमात्मा स्वतः येथे भक्तांसाठी कृपावंत झाला आहे. तो सर्वांच्या मनातील इच्छा आणि तळमळ आर्त पूर्ण करत आहे. 5. सरे येथे ऐसे नाही कदाकाळी, पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे अर्थ. हा परमानंदाचा ठेवा किंवा प्रसाद कधीही संपणारा नाही. उलट त्याची गोडी अशी आहे की एक घास घेतला की पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो. 6. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगाते निरुपम अर्थ. तुकाराम महाराज म्हणतात, हा स्वयंपाक साक्षात माता लक्ष्मीने स्वतःच्या हाताने बनवला आहे आणि तिथे कामारी म्हणून वाढायला किंवा मदत करायला स्वतः भगवान उभे आहेत. त्यामुळे या जेवणाची चव अतुलनीय निरुपम आहे, त्याला कशाचीच उपमा देता येणार नाही. थोडक्यात सारांश या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की देवाच्या नामस्मरणात आणि कीर्तनात जो काला प्रसाद मिळतो तो सामान्य अन्न नसून ब्रह्मरस आहे. तिथे भेदाभेद नसून सर्वांना समान अधिकार आहे आणि हा प्रसाद सेवन केल्याने मनुष्याचे कल्याण होते.